हे सुरुमई इलेले असत, सुरुमई चोक्रेट. सुरुमई एवढी मोठी आहे बघा, जवळजवळ 3 फुटाची सुरुमई असा आपली. मित्रांनो, मी आशिष टेली माझ्या नवीन पुन्हा एकदा नवीन स्वागत करते. मित्रांनो, आता मी आनंदवाडीमध्ये जाणार आहोत. लिलाव असा तिकडे आम्ही जातलो. वाजल्यात आता 5:45 होईल, जवळजवळ 7 वाजता लिलाव चालू होतो. आणि आम्ही आता गेलो देवगड किल्ल्यावर. इकडे आपण आता देवगड किल्ल्यावर गेलो. म्हटलं अजून वेळ असा लिलाव चालू. काय काय बोटी आता बाहेर मासेमारीसाठी निघालेले असेल आणि काय काय बोटी आता किनारी येतात. आणि आपण आता किल्ल्यावर गेलो आणि तिकडे आतमध्ये ना तर गणेश मंदिर असा इकडे. आणि त्या साईडला पुढे तिकडे त्या साईडला लाईट हाऊस असा. नमकं दिसत नसतं इकडनं. तिकडे बारक्यासाठी दिसत असा. तिकडे लाईट हाऊस असा आपला देवगडमधला. पाठीवर पोचलो आणि तिकडे आपण जाऊया. माशांचा लिलाव लागलेलो असा. आपण सगळे बोटी किनारी इलेले असतात मासे घेऊन मच्छीमारी करून रात्रीशी. हे सुरुमई इलेले असत, सुरुमई चोक्रेट. हळूहळू आणखी बरेचसे बोटी येतात. काय काय बोटी इले नाहीत अजून. काय काय बोटी येऊच्यात ती हळूहळू येतले आहेत. आणि इकडे यांचा जाळ्यातनं मासे काढतात इकडे. सुरुमई एवढी मोठी आहे बघा, जवळजवळ 3 फुटाची सुरुमई असा आपली. सुरुमई घेतलं आणि कट करते इकडे.
सुरमईंचं एवढे पोडे पडलेले असत. सगळे माशांची गाडी लागली आहेत. मस्तपैकी मोठे सुरमई असत, पापलेट असत, परत चिंगडा असत, बांगडे असत. याचं होलसेल मार्केट चालू झाला इकडे. या इलेलो आणि सुरमई घेतलो आणि या सुरमई कटिंग बिटिंग झाली आणि आता आम्ही घरी निघतो जाऊसाठी. आता जाताना आम्ही हॉटेलमध्ये नाश्ता करू किंवा घरी जाऊ पार्सल घेऊ. तर मित्रांनो, वेळ झाली आता व्हिडिओमध्ये हळद तांबाची. आम्ही आता वरती बाजारपेठेमध्ये गेलो आणि इकडे पाठी रामानेंचा दुकान असा वड्याचा, तिकडे वडे घेणार आम्ही आणि घरी जातलो. आणि तुमका व्हिडिओ कसं वाटलं तुमका कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. मग बाय बाय.